नमस्कार मित्रांनो, आज आम्हाला जायचं होतं आमच्या गावी, त्यामुळं गहू आणायला. त्यामुळे यांचं चालू होतं गाडीतला चारा काढणं, कारण की आम्हाला ती गाडी घेऊन जायचं होतं. आणि आम्ही निघालो गावाकडं. आणि हे आम्ही आमच्या गावातल्या शिवाजी महाराजांचा पुतळा. आणि गावात आलो म्हणजे देवाचं दर्शन घ्यायचं होतं गावातल्या. त्यामुळे आम्हाला अगोदर मंदिरात जायचं होतं, मग बाकीचे कामं करायची होती. गहू वगैरे भरणं. आमच्या अगोदरच तयार होते, येऊन थांबलेले होते. त्यामुळे आम्ही निघालो दर्शनाला. त्यामुळे तिथं आजीन ते अगोदर गावातले बसलेलेच होते, त्यामुळे नारायणीला त्यांच्याकडे दिलं. आता दर्शन वगैरे घेतलं होतं आणि आम्ही निघालो होतो आमच्या गावातल्या घरी. आणि हे आहे आमच्या गावाकडचं घर. म्हणजे अगोदर एकदाच आले होते मी घरी, नंतर आलेच नव्हते. आता गहू भरायच्या निमित्ताने आले. आणि यांचं चालू होतं गहू भरणं. होते काही टाकले होते गाडीमध्ये, एवढे भरून लगेच आम्हाला शेताकडे चक्कर मारायला जायचं होतं. त्यामुळे आम्ही निघालो शेताकडे जायला. रणवीच्या इथून तिथून पायी चालायचं होतं. तो काही दमला वगैरे नव्हता. ऊन असल्यामुळं टोपी वगैरे घालून लगेच तयार. हे आहे आमचं शेत. काळी माती निळ पाणी हिरव शिवार ताजा ताजा माळव्याचा हुईला भार ज्वानी छाया मळ्यामंदी पिरतीच पाणी. आणि हे आहे आमचे चिकूचे झाडं. बघा किती मस्त चिकू आहे. आम्ही अगोदर पण आणले होते, आता पण एवढे गोड आहे खायला पण मस्त. रणविजयला तर खूप आवडते, त्यामुळे आता तरी कमी आहे चिकू याला. तर आणि तोडून देत होत्या आणि नाना झेलत होते, कारण की त्यांना माहिती आहे कसे गोड लागतात. उगाच काही कच्चे वगैरे तोडून काही फायदा नसतो. त्यामुळं नानीचं चालू होतं आता चिकू तोडून दिलं. आणि हे दोघं तर मस्त बसले होते झाडाखाली. एवढं भारी थंडगार सावली होती. असं चालू होतं आमच्या आता चिकू झेलणं, चिकू तोडणं. आणि मला खायचं होतं चिंच, तर यांचं चालू होतं चिंच तोडणं. आणि चिंच तोडून आम्हाला लगेच निघायचं होतं वापस गावात. आणि आता आम्ही निघालो आहे गावात. असं होतं आमचं गाव, शेत. कसा वाटला तुम्हाला माझा गावाकडचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आता आम्ही निघालो घरी जायला. चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा.